परिसरात विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने चांगलंच झोडपले, त्यामुळे सांगलीकर सुखावले. पण 1.5 तास पडत असलेल्या पावसामुळे सांगलीची दैना उडाली आहे. महापालिकेने गटारी ड्रेनेजची स्वच्छता केली नसल्याने शहरातील पाण्याचा निचरा झाला नाही, त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. उपनगरातील अनेक भागांमध्ये गटारी तुंबल्याने पावसाचं पाणी घरांमध्ये शिरलंय. नागरिकांना घरातील सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी धावपळ करावी लागली. शहरातील प्रमुख नालेही तुडुंब भरून वाहत असल्याचं चित्र दिसून आलंय. सायंकाळी सुसाट वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. शहरातील स्टेशन चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं, त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला होता. छत्रपती शिवाजी मंडई पाणी आल्याने भाजी विक्रेत्यांची तारांबळ उडाली. बस स्थानक परिसरातील झुलेलाल चौकात गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर आलं होतं. आंबेडकर रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी होतं. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात पावसाचं पाणी शिरलंय. सांगली मिरज रस्त्यावर मार्केट यार्ड परिसरात रस्त्यावर पाणी आलं होतं. राजवाडा चौकात गुडघाभर पाणी साचलं होतं. मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागली. काही ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू होती, तर काही चौकांमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि जलनिस्सारण व्यवस्थेची कामे पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेकडून केला जातो. मात्र पहिल्याच जोरदार पावसात शहरातील परिस्थिती पाहता या कामांबाबत प्रश्नचिन्ह